नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता बघा, पुढच्या महिन्यापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. तर चातुर्मास म्हणजे नेमकं काय, चातुर्मासाचे नियम काय आहेत, आपण काय करायचं आहे, काय करायचं नाही आहे, या दरम्यान सेवा कोणकोणत्या कराव्या, किंवा सेवा करायला वेळ नसेल तर अगदी साधी सोपी सेवा 4 महिने कशी करावी, कोणती सेवा मुलांच्याकडून करून घ्यावी जेणेकरून त्यांची बुद्धी वाढेल, आणि अगदी साधी सोपी सेवा करून फळ कसे मिळवता येईल ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण सगळं व्यवस्थित इन डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. तर मंडळी, चातुर्मास म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी, म्हणजेच देवशयनी एकादशी ते प्रबोधिनी किंवा देव उठणी एकादशी, म्हणजे हे 4 महिने ह्याला चातुर्मास म्हणतात. तर ह्या वर्षी 6 जुलै 2025पासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. आता बघा, चातुर्मास हा भगवान विष्णू यांची भरपूर किंवा जास्तीत जास्त सेवा करण्याचा हा काळ मानला जातो, जेणेकरून वर्षभर आपल्या कुटुंबावर किंवा आपल्यावर पूर्ण फॅमिलीवरती भगवान विष्णू यांची अखंड कृपा राहू दे. त्यामुळे या 4 महिन्यामध्ये अखंड विष्णू सेवा आपण करत असतो. आता देवशयनी एकादशीला चातुर्मासाला सुरुवात होणार आहे, आणि ह्या दिवशी भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात, आणि नंतर ते कार्तिक एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशीच्या दिवशी ते जागे होतात. भगवान विष्णू योगनिद्रेत असल्या कारणाने पृथ्वीवर तामसिक गुण हे पृथ्वीवरती वाढते. त्यामुळे या गुणांपासून आपले रक्षण करण्यासाठी छोटी का होईना पण हे 4 महिने कुठलीही तरी सेवा आपण करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे शक्य होईल तेवढे नियम पाळून आपण चातुर्मासामध्ये सेवाही करायलाच पाहिजे. आता चातुर्मासामध्ये दररोज देवपूजा करणे, रांगोळी, नित्यसेवा करणे, सकाळी तुपाचा दिवा, संध्याकाळी तुपाचा दिवा लावणे, हे आपल्याला नियम पाळायचे आहेत. दर गुरुवारी धूप घालावा आणि भगवान विष्णूंची कुठली पण सेवा या 4 महिन्यामध्ये करावी. आता तुम्ही संकल्पयुक्त पण करू शकता किंवा बिना संकल्प नुसतं भगवान विष्णूंना प्रार्थना करून सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. आता बघा, बरीच लोक कुठली ना कुठली तरी सेवा या 4 महिन्यांमध्ये करतात. म्हणजेच काय, तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून तुम्ही दररोज 1 माळ हे 4 महिने करणार, असं तुम्ही प्रार्थना करून ही सेवा करू शकता. किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णू प्रचोदयात हा सुद्धा मंत्र तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही दररोज 4 महिने विष्णू सहस्रनाम सकाळी किंवा संध्याकाळी जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं ऐकू शकता. किंवा दररोज 1, 3, 5 किंवा 11 खेपा व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता. त्याचबरोबर दररोज बाळकृष्णांना किंवा जर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती दररोज 4 महिने एक फूल आणि तुळस वाहणे, कारण विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ही सेवासुद्धा तुम्ही 4 दिवस करू शकता. किंवा तुम्ही दररोज माता लक्ष्मीची सेवा म्हणून श्री सूक्ताचा 1, 3, 5 पाठसुद्धा करू शकता. त्याचबरोबर ओम श्रीम नमः हा बीजमंत्र तुम्ही 4 महिने दररोज 1 माळ करू शकता. किंवा दररोज पुरुष सूक्तसुद्धा तुम्ही म्हणू शकता. किंवा तुम्ही कुठलंही लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा विष्णू गायत्री मंत्र किंवा कमलात्मक मंत्र, किंवा बरीच लोक काय करतात, जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा आपल्या देवीचा टाक असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तरीसुद्धा तुम्ही दररोज 4 महिने दररोज तुम्ही कुठलाही मंत्र म्हणून किंवा 1 खेपा श्री सूक्त म्हणून तुम्ही दररोज कुंकुमार्चन करू शकता. आता बघा, या साध्या आणि खूप सोप्या सेवा आहेत. कुठलीही सेवा तुम्ही घ्या, पण एक सेवा घ्या आणि हे 4 महिने सातत्याने संकल्प करून करा. काही इच्छा असेल तर, आता तुमची कोणती पण इच्छा असेल तर भगवान विष्णू यांच्यासमोर बसून तुम्ही संकल्प घ्या की हा चातुर्मास संपेपर्यंत मी दररोज ही सेवा करेन. मग तो जप असेना, कोणतं पण स्तोत्रमंत्र असेना, कुंकुमार्चन असेना, तुळस
अर्पण करणं असेना किंवा दररोज विष्णूंच्या समोर दिवा लावणं असेना किंवा पिवळं फूल अर्पण करणं असेना किंवा मंजुळा अर्पण करणं असेना किंवा भगवान शंकरावरती दररोज बेल अर्पण करणं असेना, कुठली तरी सेवा या 4 महिन्यांमध्ये अगदी साधी आणि सोपी आहे. ह्याला काही वेळ काळ नियम वगैरे काही नाही आहे. तर अशी तुम्ही सेवा करू शकता. आता चातुर्मासामध्ये दान धर्माला खूप महत्त्व आहे. मग तुम्ही ब्राह्मणाला कोरडा शिदा दान करू शकता, अगदी गरजवंतूंनासुद्धा तुम्ही कोणत्याही वस्तू दान करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दीप प्रज्वलित करून दीपदानसुद्धा करू शकता. किंवा तुम्ही घरी जमलं तर एक सवाष्णीला घरी बोलवा दर महिन्याच्या अष्टमीला किंवा नवमीला, त्यांना जेवायला घाला, ओटी भरा. त्याचबरोबर चातुर्मासामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे कुंकुमार्चन जमलं नाही तर तुम्ही कोणतेही मंत्र किंवा स्तोत्र हे घेऊन तुम्ही पाठसुद्धा करू शकता. दुर्गा सप्तशती तुम्ही वाचू शकता. हे सगळे जप तुम्ही किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा एक माळ जप तुम्ही दररोज 4 महिने करू शकता. तर जेवढं होईल तेवढी कुठलीही साधी सोपी एक सेवा घ्या आणि ती 4 महिने कंटिन्युअस करा. पिरियड्सच्या दरम्यान ती सोडून द्यायची आहे. आता एकादशी बघा, आता तुम्ही काय करू शकता की 4 महिन्यांमध्ये जेवढे एकादशी येतील तेवढे एकादशीला उपवास करू शकता. हे केल्यामुळे वर्षभर एकादशी केल्याचं फळ मिळतं. किंवा 4ही महिने अगदी साधी आणि सोपी सेवा म्हणजे बाळकृष्णांच्या किंवा विष्णूंच्या मूर्तीवरती मंजुळा किंवा तुळशी किंवा तुळशी पत्र एक जरी मिळालं तरी ते अर्पण करणं आणि पिवळं किंवा पांढरं फूल अर्पण करणं ही सुद्धा तेवढीच मोठी सेवा आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांची बुद्धी तल्लख व्हावी म्हणून तुम्ही त्यांच्या हातातून दररोज गणपतीला एक जुडी दुर्वा आणि एक लाल फूल असं वाहायला सांगा किंवा अर्पण करायला सांगा. आणि एक वेळेला गणपती अथर्व शीर्षम जर येत नाही तर त्यांना श्रवण करायला सांगा. बघा, गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि जर त्यांनी हे दररोज 4 महिने केलं तर त्यांना त्याचा फायदा हा नक्कीच होईल. आता बरीच जण चातुर्मासामध्ये कांदा लसूण 4 महिने खात नाहीत, वांगीसुद्धा 4 महिने खाली जात नाही. त्याचबरोबर काही जण एक वेळ जेवण करतात किंवा एक वाडी म्हणजे एकाच वेळेला वाढायचं आणि तेवढंच खायचं हे सुद्धा करतात. किंवा मिश्र भोजन म्हणजे सगळं जेवणाचे पदार्थ घ्यायचं आणि त्याचा काला करून खायचं, हा सुद्धा म्हणजे असं सुद्धा उपवास केला जातो. किंवा एक वेळ जेवायचं, एक धान्य खायचं. तर बघा, असं जर तुमच्या घरी पद्धत असेल किंवा तुम्हाला ती करून सवय असेल तरच करा. कारण काय होतं, आपला संसार आहे, जॉब आहे, लहान मुलं आहे, आपलं ट्रॅव्हल असतं, तर तिथं जमत नाही, ते मोडला जातो किंवा मग त्याचा दोष लागतो. त्यामुळे जर तुमच्या घराण्यात पद्धत नसेल किंवा तुम्हाला सवय नसेल तर फक्त एक छोटी साधी सोपी सेवा घ्या आणि ती सुद्धा 4 महिने केले तरी हरकत नाही. उपवासाचं कंपल्शन अजिबात नाही आहे. आता काय करू नये तर चातुर्मासामध्ये नॉनव्हेज खाऊ नये, दारू पिऊ नये, गुटखा, तंबाखू, खोटं बोलणं, कोणाला तरी शिव्या शाप देणं किंवा कोणाची तरी फसवणूक करणं, पैसे उसने घेणं आणि त्यांना ते परत असले तरी त्यांना ते द्यायचे नाही किंवा निंदा करणं, हे बघा, हे आयुष्यभर म्हणजे आयुष्यात कधीच करू नये, पण ॲटलिस्ट या 4 महिन्यांमध्ये तरी करू नका. त्यामुळे चातुर्मासामध्ये जेवढं सात्विक राहता येईल, जेवढं शुद्ध आणि शांत राहता येईल तेवढं राहावा. जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा. मी अजिबात म्हणत नाही आहे की तुम्ही सगळं जॉब बिप सोडा आणि सगळ्या सेवा करा. नाही, एक कुठली तरी साधी सोपी सेवा घ्या. त्याला नियम किंवा वेळेचं बंधन पण नाही आहे, पण दिवसातनं कधीही तुम्ही ही सेवा करू शकता. त्यामुळे चातुर्मासाला तेवढंच महत्त्व आहे. भगवान विष्णूंची सेवा करण्याला तेवढंच महत्त्व आहे. माता लक्ष्मीची किंवा भगवान शंकरांची सेवा करण्याला सुद्धा महत्त्व आहे. त्यामुळे सेवा नक्की करा. जेवढी झेपेल तेवढी साधी सोपी सेवा करा आणि त्याचं फळ नक्की मिळवा. तर काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.